मित्रांनो, आम्ही आलोय 2 दिवसाच्या दापोली ट्रिपवर. या 2 दिवसात दापोलीतील प्रसिद्ध अशी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचं प्रॉमिस मी माझ्या मित्रांना केलं आहे. तर आज आहे आपला दुसरा दिवस. काल आपण पाहिले 5 पंढरीचा व्ह्यू पॉइंट, कड्यावरील गणपती, आंजर्ले लाईट हाऊस, सुवर्णगडाची थोडक्यात माहिती, हरणे फिश मार्केट व मुरुड बीच. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर हमखास बघा. चला तर मग सुरुवात करू आपल्या दुसऱ्या दिवसाची. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत स्वर्गनगरी कोकणातून. आता आपण आलेलो आहोत केशवराज मंदिराजवळ. नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या स्वर्गभूमी कोकणातून. तर आज आपला आहे दुसरा दिवस आणि अर्थातच आपले सगळे पंटर लोक, नितेश, राहुल आणि रुपेश, आम्ही सगळे आलो आहे फिरायला. दापोलीची ट्रिप करतोय. तर हा आज आपला दुसरा दिवस आणि पहिलं ठिकाण आम्ही निवडले ते केशवराज मंदिर. वाजलेत सकाळचे 9 आणि हा आहे रस्ता. मागे जो बघताय तो केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. आणि आता सगळे सज्ज आहेत, रेडी. आर यू गाईज आर रेडी? येस, वी आर रेडी फॉर. ए बॅग कुठे आहे? बॅग तर बॅग आहे. आणि हे आपलं बघा केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता. तर चला निघूया आता, हा ट्रेल करायला. आपण ट्रेलला सुरुवातच करतोय आणि साईडला मस्त पाण्याचा एक झरा वाहतोय. समोर आपल्याला दिसतंय ते कोकणी पद्धतीचं घर, कौलारू घर. हा मजा येणार आहे. आणि सकाळी सकाळी ऊन पण नाही आहे. आणि मस्त बघा सुपाऱ्या कशा पसरवलेल्या आहेत. एकदम मस्त कोकणी टाईपचं घर, पद्धतीचं घर. मागे मस्त नारळीचा पोपळीच्या बागा आहेत आणि धमाल. कसं वाटतंय नित्या? जबरदस्त ना? मस्त वाटतं रे. सुपाऱ्या कधी बघितलं नव्हतं मी. पहिल्यांदाच बघितलं. मला वाटलं पहिले काय ते बदाम वगैरे असतात ना, ते की काय. बघा सुपाऱ्या सुकत घातल्यात. आता ह्या सुकेपर्यंत आता ह्या इथंच असणार. चला आपला ट्रेल असणार आहे. आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि बघितलं नसेल तर मी लिंक तुम्हाला देतोच. हा आपला रूट. वाव यार, हे बघ. शिवराज मंदिरकडे इकडे जाय. गाईस कसं वाटते रूट केशवराजकडे जाण्याचा? सकाळी लवकर इन द सेन्स आम्ही 10 वाजता चालू केलं आहे. नाश्ता केला आम्ही आधी, सगळ्यात आधी तिकडे, कारण आम्हाला थोडा ट्रेल करायचा आहे. 15 मिनिटाचा असणार आहे म्हणून नाश्ता करून झाला आहे आमचा. आणि मस्त दुतर्फा बागाच बागा आहेत. प्रसिद्ध एकदम मनमोहक असा निसर्ग कोकणाचा आपल्याला पाहायला मिळतोय. वा, अजून काय हवं असतं एका भटक्याला, आमच्यासारख्या उन्हाळके लोकांना? सगळीकडेच भारी आहे, सगळीकडेच भारी आहे. कुठे का इकडे नाही चांगला? चल पुढे चल. दापोलीहून साधारणपणे 7 किलोमीटर अंतरावर आसूद या गावी वसलेले केशवराज मंदिर हे दापोली तालुक्यातील एक प्राचीन आणि निसर्गरम्य मंदिर आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या केशवराज स्वरूपाला समर्पित आहे. मंदिराचा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असून येथे पोहोचण्यासाठी एका सुंदर वनरस्त्यातून जावे लागते. अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्ष्यांचे मधुर आवाज, नारळी सुपारीच्या दुतर्फा असणाऱ्या बागा यामुळे मंदिरापर्यंतचा प्रवास विलक्षण खास वाटतो. वाटेतच आपल्याला हा छोटा नदीचा पूल लागतो. पूर्वी हा लाकडी पूल होता. श्री ना. पेंडसे यांच्या गारंबीचा बापू या कादंबरीतून हा पूल कधीच अजरामर झालेला आहे. चला या मित्रांनो. तर आता पण तिथे खाली बसलो होतो. निमुळता रस्ता आहे. हां, मस्त छान नदी.
आणि हे आलो आपण मंदिराजवळ. अथक प्रयत्नानंतर मंदिरात आलेलो आहोत. तर ही मंदिरात एंट्री केली. समोर आपलं मंदिर आणि समोर दिसतंय गोमुखी 12 महिने पाणी असलेला पाण्याचा स्रोत. हे काय इकडे ये. हा मंदिराचा सभा मंडप. हे जे पाणी आहे कसं वाटतं रुपया? मस्त प्रसन्न वातावरण, विष्णूचं दर्शन झालं. सभा मंडपातला परिसर पण एकदम छान आहे, मस्त आहे आणि गाभारा देखील मस्त आहे. चला तर दर्शन घेऊन झालेलं आहे. हे आपलं केशवराजचं मंदिर आणि आता आम्ही निघू आणि घरी जाऊ आणि आपलं लंच करू आणि त्याच्यानंतरला मग बाकीचे पॉईंट आहेत ते निलेश अण्णांच्या रिक्षाने फिरू. चला निघूया आता, वेळ झालाय. मग काय झालं? दाखवते आपल्याला सूर पारंब्या करून आणि नितेश पण करणार आहे परत. राहुल पुढे चल, तू पुढे हो, पुढे हो. ए तू माझ्यावरती येशील, बाईला पडशील. हा नितेश आता बघा, नितेश ट्राय करतो. ए तुम्ही साईडला वा, तो गेला तर डायरेक्ट खाली जाईल. तुटते ना हे पारंबी, तुटते ना. ए लहान पोरं झालेत सगळे आता. ती बा आता हे पोरं करून दाखवतील. व तो करून दाखवतोय बघ. आई शाबाश. बॅलन्स नाही होता ना. पकड. आय विल गिव्ह इट ट्राय. रुपयाने धक्कललं रे मला आणि तो मी एकदम बरोबर होतो. मस्त रे सूरज. मी ट्राय करतोय आता. यू ट्राय. बघूया होतंय का माझ्याने. कम ऑन. येस. जमलंय 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 झालेली आहे आपल्या. जमलंय. आता नेक्स्ट कोण? रुपया. रुपया कम ऑन, यू वांट टू गिव्ह अ ट्राय. राहुल करतो ट्राय. हे बघ. हा ही टेक्निक आहे. जबरदस्त रे. चला घराला आपलं. चले. हे बघा सायकल घेऊन चाललंय. ए पप्पा आहेत का वरती? आले असतील. नाही ना. ते बघ ही घर आहेत नितेश, मागचे आहेत बोललो ना मी. ही घर आहेत 1 2 हा तिथे 3 आहे. वाडीतलीच रे घर. तर मित्रांनो 2 दिवसापासून ह्या काकांकडे आम्ही जेवण वगैरे करतोय. मस्त जेवण, घरगुती जेवण. तुम्हाला फील घ्यायचं असेल तर ऑथेंटिक इथे बसून आम्ही जेवण जेवतोय. आणि जास्वंदाचं फूल. तर ह्या काकांचा होमस्टे सुद्धा आहे, अतिथी सागर. हे बघा हे रूम्स आहेत. हां आणि या अण्णांचा आहेत. तर या अण्णांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो, कुणाला हवा असेल तर कॉल करून तुम्ही विचारू शकता. अण्णा 4 रूम आहेत ना, वरती 2 आहेत ना आणि खाली 2 आहेत. बघा मी तुम्हाला एक जस्ट रूम दाखवतो.
हा बघा, हा बेसिक रूम आहे. इथे तुम्ही 2 जण झोपू शकतात. इथे बेसिन आहे आणि इथे टॉयलेट वॉशरूम. तर असा बेसिक रूम आहे. आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती, तर तुम्ही जेवायचे असेल तर तेही ऑर्डर देऊ शकता. ते आता आपण जेवणार आहेत बसून मस्त. आणि समोर आपला निसर्ग. तर मित्रांनो, संदेश अण्णांकडे आता आम्ही जेवायला आलो आहे. जेवणाचा बेत तुम्हाला दाखवतो. कोंबडी वडे, इथे चिकन आहे सुक्का, नंतरला चिकनचा रस्सा आहे मस्त, आणि कांदा आहे तिकडे. आणि आता मस्त ह्या हवा पण एकदम जबराट सुटली आहे. तर ताव मारणार आहे आम्ही चिकनावरती. चला जेवायला या सगळ्यांनी आता. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचले आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जे आहे परशुराम भूमी, बुरोंडी येथे. तर समोर दिसतं आपल्याला भगवान परशुराम यांचा स्टॅच्यू, जो उभा आहे पृथ्वीवरती. आणि हा बघा, हा किती भारी वाटते. भगवान परशुरामांचे मूर्तरूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत पोचावा म्हणून दापोलीतील बुरोंडी येथे परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आले आहे. दापोलीहून साधारणपणे 13 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ह्या स्मारकात 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामांची भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासमध्ये बनवलेली आहे. अर्धगोल पृथ्वीच्या आत भव्य दालन असून याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या अर्धगोलात एकही खांब नाही. फेरोक्रिट पद्धतीने हा अर्धगोल तयार केलेला आहे. आंब्याला मोहर बघा किती आलाय, काय मजा येईल इथे. मे महिन्यात किती आंबे येतील या झाडाला. आणि हा मस्त परिसर. तर आता निघूया. हे होतं आपलं परशुराम भूमी, जे आहे बुरोंडी येथे. तर कधी आलात तर दापोलीपासून लांब नाही आहे. दापोलीपासून 1 पाऊण तासावरती आहे. 40 मिनटात तुम्ही पोहोचून जाल इकडे. याकडे सगळी मंडळी. निघूया आता. चला, तर आपण आता पोहोचले आपल्या नेक्स्ट आणि लास्ट डेस्टिनेशनला, जे आहे लाडघरचं दत्त मंदिर. नितेश, तो बघ समोर बघ बीच. आणि हे आहे आपलं लाडघरचं दत्त मंदिर. आणि समोर दिसतोय आपल्याला बीच. तर लास्ट टाइम इकडे आलो होतो एकदा. जर एकदम माझा जुना ब्लॉग आहे गावाला जेव्हा आलेलो तिथे. आणि हा स्पॉट फक्त बघा तुम्ही, कसला भयंकर वाटते, जबरदस्त वाटते. आणि समोर तिकडे छान सनसेट होते. तुम्हाला सनसेटसुद्धा दाखवतो. हे आता माझ्या गावावरून अगदी 10 मिनटावरच आहे. आणि समोर तिकडे एकदम क्लासवाला सनसेट होते. हा बघा, हा पुढे आहे तो. तिथे समोर जे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी दिसत आहेत तो आहे आपला लाडघर बीच, आपल्या प्रथमेश भावाचं गाव. आणि हा बघा काय सनसेट आहे, जबरदस्त जबरदस्त. मजा आली. कसा वाटला लाडघर बीचचा सनसेट हा नक्की कमेंट करून सांगा. जबरदस्त वाटतंय खरंच. आणि हे आपल्या इथे मंदिर आहे. अरे हा सुटला ना तर वाट लावेल आपली. ए इकडून नाही तिकडून नाही.
अरे तो बघ ती पण तिकडून इथून ये बा, हा ही वाट आहे आपली. ये बाळा, काय करू नकोस तू, जरा शांत राहा. तुला लावतो गळा. हा अरे तो इकडे येईल की अंगावर, इकडे त्याचा कचरा. नाही तू नाहीत. तो का उसळतोय बघ जरा, खालचे बघ मग. चला आता आम्ही चाललोय कर्दे बीच वरती, शेवटचं सनसेट. आणि त्याच्यानंतर आज आपण रात्रीच निघणार आहे. उद्याचा प्लॅन कॅन्सल, आज रात्रीच आपण जाणार आहे. तर चला जाऊया आता. हे आपलं गाव, समोर आपला डोंगर. हा सगळं आलं. तर ही आमची गावची जुनी विहीर, जिथून आम्ही पूर्वी पाणी घेऊन जायचो. ही बघा, ही आहे विहीर. खूप डीप आहे. अरे पाणी भरले, एवढं डीप नाही एवढी तशी पण. हे मेढकं बघ. बेडकं काय म्हणतो त्याला? बेडकं. बेडकं वगैरे सगळं तुम्ही खायचे पाण्यामधले. अरे हे आता पूर्वी, आता कोण नाही यूज करत. जवळजवळ त्या आता 10-1 वर्ष झाली असतील तेव्हा यूज करायचो. आणि ते सगळं प्यायला नाही, हे सगळं वापरायला. खारं पाणी, गोड पाणी नाही, हे सगळं समुद्राचं खारं पाणी आहे. हे हा खारं पाणी आहे? खारं पाणी आहे हे सगळ्यात ना. इथे जेवढ्या पण बांधशील ना विहिरी बांधशील, सगळं खारं पाणी, खाऱ्या पाण्याचं सगळे खारं पाणी. खारं पाणीच निघणार ना एवढे. हो, समुद्र जवळ आहे ना म्हणून. हाच तर प्रॉब्लेम आहे मग. गोडा पाणी भेटत नाही. गोड पाणी ते वरती विहीर आहे तिकडे. या हा साखर टाकतो, तूच पुरवतोस ना साखर. घे रे. तर मित्रांनो, आम्ही आता शाळेकडून फेरफटका मारून असं जरा वॉकिंग चालू आहे आमचं. यांना गाव दाखवत होतो. तर मागे मस्त सनसेट होतं, तुम्हाला दिसत असेल आपल्या गावचा सनसेट. तर झाला, टाईम पण झाला आहे. आमची 9:30ची गाडी आहे. आता काळोख व्हायला तर चालू झालाच आहे. मजा आली 2 दिवस. मजा आली की नाही तुम्हाला सगळ्यांना? कसा वाटला? म्हणजे कर्दे गाव खरंच एवढं प्रेक्षणीय आहे, प्रत्येकाने आलंच पाहिजे. खूप मजा करायला. शॉर, फुल शॉर. डेव्हलप पण आहे. हे बघा, हे सगळं आपलं बीच. तर चला, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसे वाटले हे दोन्ही भाग, 2 किंवा 3 जे काही असतील, कसे वाटले तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आता पुन्हा. खायला हां, थोडंसं खायला का पिऊया. चला भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. वगैरे